ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची एक बैठक आज ते घेणार आहेत। त्र्यंबकेश्वरहून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान होईल। दुपारी 2 वाजता राज ठाकरे निवृत्तीनाथ मंदिरामध्ये पूजन करतील। राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे। नाशिकपासून त्र्यंबकेश्वरपर्यंत त्यांचं 6 ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत केलं जाईल। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत त्यानंतर एक बैठक घेणार आहेत। नाशिक त्र्यंबकेश्वर मधून आता मनसेची येत्या विधानसभेला एखादी जागा दिसते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, अतिशय महत्त्वाची बैठक एकीकडे पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। राज ठाकरे हे ती बैठक घेणार आहेत। काय आणखीन या संदर्भात माहिती मिळतेय? कारण विधानसभा येत्या काळातल्या आहेत, त्या संदर्भात काही घडामोडी घडताना दिसत आहेत का? वातावरण आहे, मात्र दुसरीकडे अशातच राज ठाकरेंचा हा नाशिकचा धार्मिक दौरा करताना म्हणावं लागणार आहे। काल सायंकाळी राज ठाकरे हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्या वेळातच ते त्र्यंबकेश्वरकडे रवाना होणार आहेत। ठिकठिकाणी त्यांचं स्वागतही केलं जाईल। त्यानंतर साधारणतः 2 वाजेच्या सुमारास संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात त्यांच्या हस्ते पूजाही होणार आहेत। त्यानंतर ते पालखीमध्ये देखील सहभागी होणार आहेत आणि यानंतर त्र्यंबकेश्वर महादेवाचं देखील ते दर्शन घेणार आहेत। खरं तर राज ठाकरे त्र्यंबकमध्ये येणार असल्यामुळे खरं तर शहर हे होर्डिंगमय झालं आहे। ठिकठिकाणी होर्डिंग हे दिसून येत आहेत। यासोबतच खरं तर इथे विधानसभेच्या अनुषंगाने देखील काही होर्डिंग जे आहेत ते मनसेचे बघायला मिळत आहेत। नाशिक आता आपलंच असं देखील त्याच्यावरती मजकूर जो आहे तो दिसून येतोय। खरं तर कसा हा दौरा आहे, काय सर्व नियोजन आहे, आपण जाणून घेणार। माझ्यासोबत मनसेचे शहराध्यक्ष आहे सुदाम कुंबळे। सुदामजी, काय आता राजसाहेब आलेत, काय बैठक देखील होईल का, काय तुम्हाला आशा आहे? रामकृष्ण हरी। माननीय राजसाहेबांचा हा जो दौरा आहे हा धार्मिक दौरा आहे। साधू संतांच्या या नगरीमध्ये, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये, त्र्यंबक नगरीमध्ये माननीय राजसाहेब संत निवृत्तीनाथांचं दर्शन घेण्यासाठी येत आहे। तिथं पालखीचं पूजन माननीय राजसाहेबांच्या हातून होणार आहे। त्यानंतर तिथं राजसाहेब आरती करणार आहे, पूजा करणार आहे। आणि आपण जर बघितलं तर ह्या दिंडीला अतिशय मोठं महत्त्व आहे। जवळजवळ ही 751 वर्षाची ही परंपरा आहे। आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, नवे भारतामध्ये आपण ही दिंडी अतिशय मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये निघत असते। आणि त्या दिंडीच्या पूजनासाठी मागच्या दौऱ्यामध्ये जे काही संत निवृत्तीनाथ संस्थेचे जे ट्रस्टी आहे तसं त्यांनी साहेबांना आमंत्रणही दिलं होतं। आणि माननीय राजसाहेबांनीच स्वतः इच्छा व्यक्त केली होती की मला नाथांच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे, मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे। पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर विधानसभेच्या अनुषंगाने देखील आपले काही होर्डिंग येत तो दिसून येत आहे। काय वाटतंय, आपली तयारी आहे विधानसभेसाठी? साहेब काय सूचना देतील? नाही, विधानसभेच्या अनुषंगाने जी काही तयारी आहे, जे काही होल्डिंग दिसत आहे तो संपूर्ण अधिकार माननीय राजसाहेबांचा आहे। विधानसभेच्या बाबतीत राजसाहेब जो काही निर्णय घेत आहे, आमचा जो पक्ष आहे, आमचा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे आणि साहेब जो आदेश देतील तो देतील, त्याबद्दल कुठलंही दुमत नाही। परंतु आजचा हा दौरा आहे, हा दौरा धार्मिक आहे। आपण आहोत का तयारीत विधानसभेसाठी? नाशिक तयार आहे? किती जागा आपण जर लढू शकतो, काय वाटतं? तुम्हाला मी आत्ताच बोललो ना, आमचा पक्ष आदेशावरती चालतो आणि साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही सर्व राजसैनिक आहोत, आम्ही सर्व मनसैनिक आहोत। तर आपण बघत आहोत प्रज्ञा, आता राज ठाकरेंचा दौरा आहे। राज ठाकरे आता पदाधिकाऱ्यांच्या काही भेटी घेतात का, विधानसभेबाबत काही सूचना करतात, काही कानमंत्र देतात का, हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद प्रांजल या संपूर्ण माहितीसाठी। वळत पुढच्या बातमीकडे।